नायगाव उड्डाणपुलावरून भरधाव वेगानं येणारी दुचाकी थेट खाली कोसळून अपघात घडला आहे। रविवारी सायंकाळी 5:30च्या सुमारास ही घटना घडली। यात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे, तर 2 जण गंभीर जखमी झाले आहेत। 30 वर्षे तुषार जोगळे असे मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे। या पुलावरून कोसळून अपघात होण्याची ही दुसरी घटना आहे। नायगाव पूर्व पश्चिमेला जोडणारा नायगाव उड्डाणपूल आहे। या उड्डाणपुलावर दररोज मोठ्या संख्येने वाहनांची वर्दळ असते। रविवारी सायंकाळच्या सुमारास MH48CW 8258 या दुचाकीवरून तुषार व त्याचे 2 सहकारी नायगाववरून उमेळा फाटा येथे भरधाव वेगानं जात असताना वाहनावरील नियंत्रण सुटले आणि थेट दुचाकी ही पुलावरून खाली कोसळली। यात 30 वर्षे तुषार जोगळे याचा जागीच मृत्यू झाला, तर 19 वर्षे सुजल मालपेकर आणि 35 वर्षे सचिन सुतार हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत। ते तिघेही नायगाव पूर्वेच्या चंदनपाडा येथे राहत आहेत। या प्रकरणी माणिकपूर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। या नायगाव उड्डाणपुलावरून खाली कोसळून अपघात होण्याची ही दुसरी घटना आहे। यापूर्वी नायगाव पश्चिमेच्या वडवली परिसरात राहणारा 20 वर्षे अतुल दुबळा याचा दुचाकीवरून जात असताना अपघात घडला व त्याची दुचाकी थेट कथड्याला धडकली। यात तो थेट पुलावरून खाली कोसळून त्याचा मृत्यू झाला होता। नायगाव पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या उड्डाणपुलावरील सुरक्षा कथडे हे कमी उंचीचे आहेत। अपुऱ्या असलेल्या कथड्यामुळे सातत्याने दुचाकी स्वार थेट खाली कोसळून अपघाताच्या घटना समोर येत आहेत। आतापर्यंत 2 तरुणांचा उड्डाणपुलावरून कोसळून मृत्यू झाला आहे, तर 3 जण जखमी झाले आहेत। या घटनेनंतर पुन्हा एकदा कथड्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे।